शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दावे प्रतिदावे सुरू आहेत। आमचाच विजय मोठा असा दावा वर्धापन दिन सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी केला होता। त्यावर तुम्हाला आम्ही पराभवाची धूळ चारली असं प्रत्युत्तर राऊतांनी दिलं। आज आपण पाहिलं ठाणे कल्याण 2-2 लाखापेक्षा जास्तीच्या मताधिक्याने आपण जिंकलं। आणि संभाजीनगर जिंकलं। भुमरे इकडे आहेत। कोकणामध्ये एकही जागा उभाटाला मिळू शकली नाही आणि म्हणून आपण हा विजय घासून पुसून नाही तर ठासून विजय मिळवलेला आहे। ठासून त्यांची आता या राज्याच्या जनतेची ठासून मारलेली आहे बरं का। त्याला मलम लावत बसा। चोरलेलं चिन्ह धनुष्यबाण आणि चोरलेलं शिवसेना हे नाव त्याचा वापर करून निवडून येणं याला ठासून येणं म्हणत नाही बरं का, तर चोरून येणं म्हणतात। हे चिन्ह तुमचं नाही, हा पक्ष तुमचा नाही। नरेंद्र मोदी आणि अमित शहा या महाराष्ट्राच्या शत्रूंच्या मदतीनं तुम्ही ते चिन्ह चोरलं, त्याचा फटका आम्हाला काही प्रमाणात नक्कीच बसलेला आहे। तुम्ही काय आहे, तुम्हाला लोकांनी का मतं द्यावं, तुमची लायकी काय आहे? तर शेतकरी आत्महत्यांच्या मुद्द्यांवरून सुद्धा संजय राऊतांनी केंद्र सरकारवर टीका केली। केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात शेतकरी आत्महत्या वाढल्याचा आरोप राऊतांनी केला। यावरती यूपीए सरकारच्या काळातच शेतकरी आत्महत्यांची संख्या जास्त होती असं प्रत्युत्तर भाजप नेते रावसाहेब दानवेंनी दिलं। शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा स्ट्राईक रेट वाढलेला आहे। त्याच्यावरती जर फडणवीस, शिंदे, अजित पवार, सध्याचे देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना या आत्महत्येच्या वाढलेल्या स्ट्राईक रेटविषयी चिंता दिसत नाही मला। महाराष्ट्र हे अमरावती नाही तर महाराष्ट्र आत्महत्यांचे केंद्र झाले शेतकऱ्यांच्या। आणि का केंद्र सरकार राज्यावरती का सूड घेते का, की महाराष्ट्र सरकारनं मोदींच्या पराभवास हातभार लावला। महाराष्ट्र राज्यानं बहुमत गमावलं मोदींनी महाराष्ट्रामुळे, त्याच्यामुळे या शेतकऱ्यांवर सूड घेतला जातोय का अशी शंका आणि चिंता आम्हाला वाटते। मला असं वाटतं की याचं परीक्षण सगळ्याच राजकीय पक्षांनी केलं पाहिजे। कोणाच्या काळात किती आत्महत्या झाल्या याचे जर आकडे बाहेर आले तर लक्षात येईल त्यांचे की कोणाच्या काळात किती आत्महत्या झाल्या। तर मी असं म्हणत नाही की आत्महत्या आमच्या काळात झाल्या नाही आणि आत्महत्या होणं चांगलंही नाहीये, पण आत्महत्या शेतकरी का करतात याचं जर विश्लेषण केलं, कोण या देशाचा कृषी मंत्री होता, कोण या देशाचा प्रधानमंत्री होता, याची आकडेवारी जर बऱ्याच दिवसाची काढली तर त्यांना लक्षात येईल की आरक्षण आपले तुमचं आत्महत्या कोणाच्या काळात झाल्या।